तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना तुझ्या सोबत. ती मीरा तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. नाही, मला माहित आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात. तरी सुद्धा मला टेन्शन येते, कारण की ना जर मीराला कळलं की मी या सगळ्यामध्ये आहे, तर ती मला सोडणार नाही. आणि त्यात अथर्वचं डोकं आता ऑलरेडी तापलंय, त्यामुळे मला खूप भीती वाटते हो मॅडम. माया, मी तुला सगळ्या गोष्टी आधीपासूनच अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्या होत्या. आता अथर्व तुला मारेल का नाही ही जरतरची गोष्ट आहे, पण तू जर का माझं काम केलं नाहीस तर मी तुला नक्कीच मारेन. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? माझी सिच्युएशन तरी समजून घ्या. मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये हो. तुम्ही मला अजून घाबरवू नका. माया, अगं मी घाबरवत नाहीये तुला. मी तेच सांगते तुला की मी तुझ्याच बाजूने. तू अजिबात काळजी करू नकोस. मी जेवढं सांगते तेवढं फक्त कर. ओके, गॉट इट. मला ना फक्त आता थोडी स्पेस हवी आहे, म्हणजे विचार करायला वेळ हवा. मी येते. सॉरी माया, हे जे तू माझ्याकडे मागतेस ना ते मी तुला आत्ता नाही देऊ शकत. पण का? प्लीज. अगं असं काय करतेस? तुला आणखी एक काम करायचंय ना. आता कुठलं काम? अगं खूप सोपं आहे. ऐक, हे बघ, आत्ता तू लगेच वेदाकडे जायचंयस आणि तिला काहीतरी सांगून घराच्या बाहेर घेऊन यायचंयस. हो मॅडम, नको ना. हो मॅडम, आत्ताच इतकं मोठं प्रकरण घडलं आणि त्यात तुम्ही बोलताय की तिला नाही नाही नाही, नको नको मॅडम, प्लीज नको नको मॅडम, प्लीज. तू मला नाही म्हणतेस? अहो नाही हो. नाही. ओ नाही नाही नाही, म्हणजे हो हो जाते. गुणाची ग माझी बाळ माया, म्हणून मी कायम तुझ्या बाजूने उभी राहते. जातेस ना? जाते. आता एकदा का माया वेदाला खाली घेऊन गेली की अथर्व ते नक्कीच बघेल. सगळं व्यवस्थित प्लॅन नुसार चाललंय. फक्त आता कोणी मध्ये यायला नको. काम करा, यापुढे काही दिवस मला ऑफिसला यायला जमणार नाही. सो आपल्या ज्या काही मीटिंग्स असतील सगळ्या मीटिंग्स ऑनलाईन ठेवा आणि काही अर्जंट असेल तरच मला कॉल करा. अदरवाईज विल स्टे कनेक्टेड ऑन मेसेजेस. ठीक आहे, चालेल. वेदाचे बाबा, तुम्हाला कसं वाटतं आता? नाही, मगाशी गरगरत होता ना, म्हणून विचारते. मी ठीक आहे मीरा, पण वेदाची ही अवस्था मला बघवत नाहीये. ती माझ्या डोळ्यांसमोर होती आणि जर वेळेवर त्या ड्रायव्हरचं लक्ष गेलं नसतं तर. वेदाचे बाबा, हे बघा, जे घडलंच नाहीये त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. वेदा ठीक आहे आता. आय नो, पण मनाला समजावणं कठीण आहे मीरा. ह्या मागे त्या बाईचा हात तर नसेल? माहित नाही, वेदासोबत असं का होत आहे ना हेच कळत नाही. आपण शोधून काढूया, पण मला असं वाटतंय की याच सोबत आपण डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेतला पाहिजे. येस, पण दिवसेंदिवस ना माझा डाऊट वाढत चाललाय मीरा. मला स्ट्रॉंगली वाटते की या सगळ्या मागे ती बाईच आहे. तिनेच आपल्या वेदा रूम मध्ये एकटी आहे. नाही, ती एकटी नाही आहे. ते मीच जाते. तिला काहीतरी खायला आणायचं होतं म्हणून आले होते. मी चालले. ऐक माझं ऐक, हे बघ, वेदाला एकटीला सोडू नकोस प्लीज. तिला जे काही हवं असेल ना, जेवण वगैरे जे काही, तू फोन कर मला, मी रूम मध्ये अरेंज करतो. पण आपल्यापैकी तिच्यासोबत कोणीतरी 24 तास असणं खूप गरजेचं आहे. माया अचानक कुठे गेली? म्हणजे इथे आली होती आणि अचानक गायब झाली. मी टिचकी तर वाजवली होती, त्यानेच तर गायब झाली नसेल ना. पण गेली कुठे? काहीच कळत नाहीये.
वेदा आई चल खाऊन घे पटकन. हा काय झालं? माया मावशी तिचं काय? ती इथे आली होती. मला खेळायला चल म्हणत होती आणि आणि ती अचानक गायब झाली. गायब झाली? हो, ती ती मला बाहेर खेळायला बोलवत होती आणि आणि ती अचानक गायब झाली. आई मी चित्र काढत होते आणि आणि ती इथे आली. ती ती मला बाहेर बोलत होती खेळायला. मी नाही म्हणाली आणि ती म्हणत होती बाबा आलाय, चल आपण खेळूया. आणि ती मला चॉकलेट पण देत होती. मीरा, वेदा खरंच सांगतीये, माया खरंच आली होती इथे. ती बोलत होती तिला बाहेर खेळायला चल असंही म्हणत होती. मी लगेच काही केलं नाही कारण मला बघायचं होतं की ती कुठल्या हेतूने इथे आली आहे, कोणी तिला इथे पाठवलंय. पण मग नंतर ती वेदाला जबरदस्ती इथून घेऊन जायला लागली होती. तिने तिचा हात धरला आणि मला खूप राग आला. मग मी रागातच टिचकी वाजवली आणि आणि ती अचानक गायब झाली. आई ऐकतेस ना तू? मीरा, असू देत, हा विषय आपण इथेच सोडूया. आत्ताच ते गुहेचं प्रकरण झालंय, वेदा जास्त घाबरेल. वेदा चल खाऊन घे तू, आणि तू काय चित्र काढलंयस ना ते पण मला दाखव, ठीक आहे?